हाय फ्रेंड, मी मयुरीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा फ्रेंड, आज आपण आपल्याला अर्धा किलोचा ॲनिव्हर्सरी केक आलेला आहे, तो म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये. तर मी इथे अर्धा किलोचा बेस तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपलं स्ट्रॉबेरी सिरप इथे तयार केलेलं आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं स्ट्रॉबेरी क्रशसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये 2 चमचे मी साखर टाकलेलं आहे. आणि आता तुम्ही आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता. तर चला, आपला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हा आहे आपला स्ट्रॉबेरी क्रश आणि हा आहे आपला अर्धा किलोचा बेस. तर चला, आपण 3 भागामध्ये याला कट करून घेऊया. आणि आपण क्रीमसुद्धा फेटून ठेवलेली आहे. तर अर्धा किलोला मी साधारण ह्या वाटीने मी 1.5 वाटी क्रीम घेतलेली होती आणि हा जो बेस आहे ह्याच वाटीने मी 1.5 वाटी बेस केलेला आहे तयार. तर आपला तुम्ही बघू शकता छान असा स्पॉन्जी आपला इथे बेकसुद्धा तयार झालेला आहे. तर चला, आपण आता याला कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपला हा चाकू आहे. माझा बेस थोडासा गरम आहे फ्रेंड, कारण मला हा केक 12 वाजेपर्यंत द्यायचा आहे त्यामुळे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण तिन्ही स्लाइस काढून घेणार आहोत. तर बघा फ्रेंड, इथे आपण क्रीम लावून घेणार आहोत जेणेकरून आपला जो बेस आहे तो व्यवस्थितपणे बसेल. तर ही आहे आपली फर्स्ट लेअर. त्याचबरोबर हे आहे आपलं सिरप, याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं होतं क्रश आणि 2 चमचे साखर. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला सर्व लेअरवरती यायचं आहे, म्हणजेच की शुगर सिरप. आता आपण टाकणार आहोत क्रीम आणि क्रीमवरतीच आपल्याला घालायचं आहे क्रश. मी घरगुती केक बनवते त्यामुळे मी थोडंसं प्रमाण जास्त वापरते फ्रेंड, कारण तर माझा केक कस्टमरला आवडायला हवा. आणि थोडंसं आपण एक्स्ट्रा जर व्यवस्थित टाकून दिलं तर त्याची टेस्ट पण छान येते आणि केकसुद्धा चवीला छान लागतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला तिन्ही लेअर ठेवून घ्यायचे आहे आणि याला दुसरी लेअरसुद्धा ठेवून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता. तर बघा फ्रेंड, ह्या पद्धतीने मी तिन्हीसुद्धा लेअर ठेवून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरलेली आहे आणि आता ही सुद्धा याला व्यवस्थितपणे आपण केकला सेट करून घेणार आहोत. तुम्हाला जर पायपिंग बॅग पण म्हणतो की कलर दिसत आहे, केकचा बेस दिसत आहे, तो दिसणार नाही. त्यामुळे आपण पायपिंग बॅगनेच क्रीम लावली तरीसुद्धा चालते. तुमच्या पद्धतीने तुम्हाला क्रीम कशी लावायची आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तर बघा, ह्या पद्धतीने मी अशी क्रीम लावून घे, म्हणजे जेणेकरून आपले जे राहिलेला केकचा भाग असतो त्याच्यावरती सुद्धा आपल्याला क्रीमनी लावून घेता येणार. आता बघा, पॅलेटच्या साहाय्याने ही जी क्रीम आहे ही ह्या पद्धतीने आपल्याला आतल्या बाजूने ओढून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो केक आहे तो व्यवस्थितपणे दिसेल. तर तुम्ही आता इथे बघू शकता. आता इथे तुम्हाला असा जर इथे खड्डा वाटत असेल किंवा जो भाग आपल्याला उंच वाटत असेल तर तो ह्या पद्धतीने आपल्याला असा कवर. तर बघा फ्रेंड, आपला केक छान असा मस्त तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपण केकची कोटिंग करून घेतलेली आहे. आणि आत्ता आपल्याला हा 5 ते 10 मिनटासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण याच्यावरची. बघा फ्रेंड, इथे आपण न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण रेड कलरचा वापर केलेला आहे. रेड, तर हा आपण आपला सुपर रेड कलर घेतलेला आहे, म्हणजेच हा फूड जेल कलर आहे. तर याचे मी 2 थेंब टाकलेले आहे फ्रेंड, खूप जास्त पण टाकले. बघा फ्रेंड, आता आपण पिशवी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हा ग्लेज टाकून घेणार आहोत. या पद्धतीने आपण याच्यात जेल टाकून घेतलेला आहे. तर बघा फ्रेंड, आपण आता चला तर आपण आता क्रीम टाकून घेऊया. ह्या पद्धतीने आपल्याला केकवरती क्रीम लावून घ्यायची आहे.
बघा फ्रेंड, आपण इथे छान क्रीम जेल लावून घेतलेला. आता तुम्ही बघू शकता. यायचं आहे जोड्यांचं एक. ह्या पद्धतीने आपण करून घेतलेला आहे केक. पण मला वाटतं याची थोडीशी आपण डिझाईन करून घेणार आहोत जेणेकरून तो अजून पण छान दिसेल. तर ह्या पद्धतीने आपण नॉर्मल याला शेड करून घेणार. तर बघा फ्रेंड, आपण इथे फक्त चॉकलेटच्या साहाय्याने अगदी थोडंसं पद्धतीने आपण असा केक तयार. थोडे आपण नॉर्मल बॉल टाकून घेणार आहोत गोल्डनवाले. आपण हा केक तयार करून घेतलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या रेसिपीमध्ये आपण असंच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.